कायदा करून 1976ला कायदा क्रमांक 108 नुसार महाराष्ट्राच्या यादीमध्ये 28, 29, 30 या क्रमांकावर आमची कोळी कॉमा ढोर कॉमा टोकरे कोळी कॉमा कोलघा, त्यानंतर 29 नंबरवर कोळी महादेव कॉमा कोळी डोंगर कोळी, त्यानंतर 30 नंबरवर कोळी मल्हार, या सगळ्या जमाती ज्या आहेत आमच्या त्याच्यामध्ये इन्क्लूड असताना शासन षडयंत्रपूर्वक आम्हाला त्या देत नाही आणि त्यांनी षडयंत्र करून कायदा बनवून जो की त्यांना अधिकार नाही असा कायदा बनवून SC STचा कायदा करण्याचा अधिकार केंद्राशिवाय दुसऱ्या कोणालाही नाही असा कायदा करून त्यांनी बळजबरीने आमच्यावर लादलेला आहे। हा आम्ही निषेध बऱ्याच वेळेस केलेला आहे, शासनाजवळ केलेला आहे, तरीसुद्धा त्यांनी गंभीर दखल घेतलेली नाही। आमच्या मागण्या अशा आहेत की कोळी किंवा हिंदू कोळी महादेव मल्हार टोकरे हा ज्याचा दावा त्यांनी केलेला आहे आजचा पुरावा देऊन म्हणजे नंतरच्या कालावधीचा तो पाहून त्यांना कोळी नोंद जरी असली जुनी तरी तो कोळी हा अनुसूचित जमातीतच आहे, ती पुरातन जमात आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं जे राईट आहे तो त्याला मिळाला पाहिजे, प्रमाणपत्र त्याला मिळालं पाहिजे विनासहाय्यास। त्यानंतर आमची मागणी आहे की बुवा 1976चा जो कायदा आहे 108 नंबरचा तो कायदा त्यांनी सरसकट अजूनपर्यंत लागू केलेला नाही महाराष्ट्र शासनाने। ते बंधनकारक होतं केंद्राचा कायदा लागू करणं, तर केंद्राच्या महाराष्ट्र शासनाने राजपत्र काढून गॅजेट काढून तो कायदा जसा आहे तसा तो प्रसिद्ध करावा आणि तो लागू करावा। त्यानंतर आमचं मागणी आहे की बुवा प्रांत अधिकारी जो आहे तो 50 पूर्वीचा वास्तव्याचा पुरावाऐवजी जमातीचा नोंदीचा पुरावा मागतात। हे सपशेल त्यांना दिशाभूल आहे, तर त्यांनी फक्त वास्तव्याचा पुरावा मागावा ही पण आमची मागणी आहे। त्यानंतर हा बेकायदेशीर पडताळण्या समित्या ज्या आहेत त्या महसूल अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र जे आहे प्रांत अधिकाऱ्यानं जे की त्यांना जिल्हाधिकाऱ्याने पॉवर डिलिगेट केलेलं आहे असं समजून त्याच्यासाठी महसूल विभागीय आयुक्त यांनीच त्याचं व्हॅलिडिटी करावं, यांनीच त्याचं व्हेरिफिकेशन करावं। ज्या पडताळण्या समित्या आदिवासी विकास विभागाने गठीत केलेल्या आहेत त्या तात्काळ बंद करण्यात याव्या आणि महसूल विभागाकडे ते काम देण्यात यावं। त्यानंतर अशा बेकायदेशीर समित्या ज्या आहेत त्यांनी या आमच्या समाजाला नोकरीला असलेल्या लोकांना त्यांना इनव्हॅलिड करून त्यांना नोकरीतून काढून टाकलेलं आहे, अधिसंख्य पदावर केलेलं आहे, काही लोकांना बडतर्फ केलेलं आहे, तर त्यांना तात्काळ त्यांचं ते अधिसंख्य पद रद्द करून त्यांना त्यांच्या मूळ पदावर आणून त्यांना त्यांचा पेन्शनरी बेनिफिट देण्यात यावा व आवश्यक ते भत्ते वगैरे देण्यात यावे। अशा पद्धतीने आमच्या मागण्या तिथं आहेत। अशा बऱ्याच मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आम्ही, त्यानुसार त्यांनी त्या लागू कराव्यात। नसता आम्ही यापुढे हे राज्यस्तरीय आंदोलन आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये चालू आहे। आजचा 8वा दिवस आहे। आमचे 3 लोक जे आहेत अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत, 4 लोक, एक नंतर ॲड झाला, आज 4 लोक जे आहेत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। काल तिघांची मेडिकल चेकअप झाला, तपासणी केली तर त्यांचं तब्येत थोडी बिघडलेली आहे, याची काळजी शासनाला नाही आहे। माननीय जिल्हाधिकारीसुद्धा त्याकडे या उपोषणामध्ये वयोवृद्ध 3 व्यक्ती आपल्या या समाजासाठी लढा देत आहेत। मी सर्व महिलांना आव्हान करते की या उपोषणासाठी आपण भेट द्यावी। आपण या उपोषणामध्ये विविध मागण्या आपल्या आहेत। सगळ्यात प्रमुख मागणी अशी आहे की कोळी ही अनुसूचित जमात आहे आणि तसंच आपल्याला 50 वर्षापूर्वीचा पुरावा मागितला जातो, तो पुरावा मागू नये आणि आपले बरेच बांधव जे नोकरीला लागलेले आहेत त्यांचं अधिसंख्य पद म्हणून गेले, त्यामध्ये त्यांना नोकरीला कायमस्वरूपी केलं जात नाही। आपली जात प्रमाणपत्र तर मिळतच नाही, पण ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याला वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याकडे
इतके आपण आदिवासी असून आपल्याला पुरावे देऊनसुद्धा आपल्याला प्रमाणपत्र मिळत नाही, वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि आपल्या या संघर्षासाठी हे जे बांधव बसलेले आहेत यांच्यासाठी आपण लढा उभारला पाहिजे. आम्ही राज्यव्यापी महाआंदोलन करत आहोत. एक निर्धार, एक निश्चय, एक विषय घेऊन इथे थांबलेलो आहोत. मी सर्व महिलांना विनंती करते की त्यांनी एकदा तरी या उपोषणास्थळी भेट द्यावी, कारण हे आपल्या जमातीचा अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या बालगोपालांसाठी आहे. आणि जर आज तुम्ही या संघर्षात सहभागी नाही झाला तर भविष्यामध्ये आदिवासी जमात होती किंवा कोळी समाजाच्या जेवढ्या उपजाती आहेत यांना मिळणारे फायदे हे इथे संपून जातील. म्हणून हे उपोषण जे सुरू आहे त्या उपोषणामध्ये आपला सहभाग नोंदा आणि आपल्या प्रत्येक फक्त महिलांनीच नाही तर विद्यार्थ्यांनीसुद्धा, समाज बांधवांनीसुद्धा, गावकऱ्यांनी सगळ्यांनी इथे येऊन आपली एकजूट दाखवली.